नमस्कार मित्रांनो, विचार करा, तुमचं मूल परीक्षेच्या तयारीत आहे आणि त्या परीक्षेचा पेपर लीक होतो, मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होतं आणि ज्यावेळेस तुम्ही याचा शांततेत निषेध करत असता त्यावेळेस तुम्हाला सरकारकडून आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडून कॉक्रोच असं म्हटले जाते। शांततेत काढलेल्या आंदोलनावरती पोलिसांकडून लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जातात। हे काल जंतर मंतरवरती घडले। मे 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार युवकांना कॉक्रोच आणि समाजाचे परजीवी म्हणून संबोधले। या वक्तव्याने युवकांमध्ये रोष निर्माण झाला आणि त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली। ही चळवळ नीट, CBSE सारख्या परीक्षांतील पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराविरुद्ध सुरू झाली। त्यानंतर 28 जून पासून जंतर मंतरवरती सोनम वांगचुक यांनी अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केले। त्यांना 18 जुलै रोजी तब्येत बिघडल्याने पोलिसांनी जबरदस्तीने सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेले। हे हायकोर्टाच्या आदेशानुसार झाले असे पोलिसांनी सांगितले, पण आंदोलकांना ही दडपशाही वाटते। त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलैला चलो संसद मार्चची घोषणा केली आणि काल हजारो विद्यार्थी जंतर मंतरवरती जमले, पण सरकारने परवानगी नाकारली। जेव्हा आंदोलक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पोलिसांकडून लाठीचार्ज आणि टिअर गॅसचा वापर झाला। यामध्ये अनेक विद्यार्थी सुद्धा जखमी झाले आणि काही पोलिसांना सुद्धा जखमा झाल्या। सरकारचे आरोप आणि वर्तन, आंदोलक प्रश्न विचारतात तेव्हा सरकार त्यांना देशद्रोही म्हणते। उदाहरणार्थ E20 पेट्रोलवर प्रश्न विचारला तेव्हा नितीन गडकरी यांनी प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हटले। तसेच कॉक्रोच जनता पार्टीला विदेशी फंडेड असा आरोप लावला जातो, ज्याला आंदोलक पूर्णपणे फेटाळून लावतात। हे आंदोलन भारतीय युवकांचे स्वयंस्फूर्त आहे असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले। जाणून घेऊया कॉक्रोच जनता पार्टीच्या मुख्य मागण्या काय आहेत। सर्वात पहिले, परीक्षांमध्ये पारदर्शकता, पेपर लीक प्रकरणांची न्याय चौकशी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, शिक्षण आणि रोजगार व्यवस्थेत सुधारणा, तसेच नीट परीक्षेच्या वेळेस मृत पावलेल्या 20 विद्यार्थ्यांचा 1 कोटी रुपये देण्यात यावे। सरकारला प्रत्येक आंदोलन देशद्रोह दिसतो, पण स्वतःच्या अपयशी जबाबदारी घ्यायला सरकार तयार नाही। हा दृष्टिकोन युवा वर्गाला आणखी निराश करतो। काल जंतर मंतरवर जी घटना झाली ती केवळ कॉक्रोच जनता पार्टीची नाही तर युवा भारताच्या असंतोषाची आहे। सरकारने दडपशाहीऐवजी संवाद आणि सुधारणांकडे लक्ष द्यावे अशी कॉक्रोच जनता पार्टीकडून अपेक्षा आहे। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।